त्याला आपण म्हणतो अध्ययन उपपत्ती. ऍक्च्युली आपला सिलेबस कुठं गेला? आपला हा सिलेबस होता. काही जणांचा प्रॉब्लेम काय होतं माहितीये का नेमकं, की मानसशास्त्राला आणखीन त्यांना सूर गवसलेलं नाही. सूर गवसणे म्हणजे काय? एक आपल्याला म्हणतो ना, एक लाईन भेटलेली नाही आणखीन, अभ्यासाची सुरुवातच कुठून करायची. आणि हे कुणाबाबत घडतं माहितीये का? जे माझे शिक्षक बांधव आहेत, भगिनी आहेत, ज्या शिक्षक म्हणून आहेत, त्यांना नेमका अभ्यास कुठून करायचा आणि कसा करायचा हेच थोडंसं गवसत नाहीये त्यांच्यासाठी. म्हणून या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतोय की मानसशास्त्राचा, विशेषतः मानसशास्त्र या विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क घेणे हा आपला टार्गेट आहे, हा अजेंडा आहे. कशासाठी आहे तुम्हाला मी एक सांगतोय की टीईटी मध्ये यामध्ये स्कोरिंग सब्जेक्ट कुठले असतील तर त्यामध्ये एक मानसशास्त्र गणलं जाईल की तुम्हाला 90 पैकी 90 मार्क प्लस जायचं असेल आणि त्याच्यासाठी जर स्कोर देणारा सब्जेक्ट कुठला असेल, मराठी आहे, मानसशास्त्र आहे, बाकी इतर विषयाचं पण आहेच, पण तुम्हाला इथं प्लस पॉईंट ठरेल. आता त्याच्यामध्ये पैकीच्या पैकी घेण्यासाठी किमान आपल्याला 20 ते 22 टॉपिक आपल्याला पूर्ण करावे लागतील व्यवस्थितपणे. आता म्हणाल की सगळे एवढे टॉपिक कशी करायचे का? नाही, याच्यामध्ये कष्ट काही नाहीये, याच्यामध्ये कष्ट घेण्याची बाबच नाहीये. याच्यामध्ये आपण सिक्वेन्सनी जाणार आहेत, एकदम सिक्वेन्सनी. जर मी चॅप्टर कमी केला असतं ना, तर हे उदाहरणासाठी अध्ययन प्रक्रिया, अध्ययन संक्रमण, अध्ययनावर परिणाम करणारे घटक, या 4 घटकाला मिळून एकच सांगितलं असतं अध्ययन प्रक्रियेचं घटक. पण तसं न करता मी एका टॉपिकची फोड केली जेणेकरून तुम्हाला त्यातले उपघटक लक्षात यायला पाहिजेत आणि तो विषय तुम्हाला सोपा झाला पाहिजेत. म्हणून याच्यामध्ये डिवायडेशन केलं आणि त्यामुळं घटक वाढलेले आहेत. पण असं नाहीये की उपघटक त्यातले मी डिवाइड केलेले आहेत म्हणून ते चॅप्टर वाढलेले दिसतात. आता अभ्यास करत असताना सुरुवातीपासून करायचं. एकतर मानसशास्त्राचं स्वरूप, व्याख्या, त्याच्या 2 शाखा घेतल्या लगेच, बाल मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र. मग मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती घेतल्या आपण, वर्तन अभ्यास पद्धती. हे 4 चॅप्टर आपण पहिलंच पूर्ण केलेले होते. मग अध्ययन प्रक्रिया पाहिली, अध्ययन संक्रमण पाहिलं. आता आपलं 7व्या नंबरचं घटक सुरू आहे. मेजर टॉपिक आहे. यामध्ये 15 उपपत्त्या होत्या, त्यातले 6 उपपत्त्या आपल्या झालेत. पुढच्या उपपत्त्या आजच्या लेक्चर मध्ये बघायचंय. आणखीन एक मनातली सगळ्यात मोठी शंका आहे की या ठिकाणी नेमकं पास व्हायला किती मार्क लागतात. पासिंगसाठी तुम्हाला ओपन असेल तर 60% मार्क लागतात, कास्ट असेल तर 55% लागतील, म्हणजे 150 पैकी 90 मार्काला ओपनसाठी आहे. तर या ठिकाणी कास्टवाल्यांसाठी 83 मार्क समथिंग आहे. मग हे आणखीन दुसरा पुढचा एक उपप्रश्न निर्माण होतो की प्रत्येक विषयाला सेपरेट पास व्हायची गरज आहे का? नाही. तुम्हाला एकंदरीत तुम्हाला 90 मार्क घ्यायचे सगळे मिळून. मग ते मानसशास्त्रात 30 पैकी 30 घ्या किंवा इंग्लिशला 12 मार्क घ्या किंवा 10 मार्क घ्या. काही जणांचं म्हणणं होतं की प्रत्येक विषयाला पासिंग क्रायटेरिया आहे का? नाहीये. तुम्हाला एकत्रित मिळून 90 मार्क घ्यायचेत. पासिंग क्रायटेरिया असं विषयानुसार नाहीये. त्यामुळं ती मनातली शंका काढून टाका. तसं नाहीये, एकत्रित करून तुम्हाला मार्क घ्यायचेत. का बरं सांगत आहे? कारण या ठिकाणी बऱ्याच वेळा तेच प्रश्न येत आहेत, कॉल येत आहेत. त्यामुळं इथं विश्लेषण मी केलेलं आहे की तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही विषयानुसार मार्क नाही घ्यायचं, तर तुम्हाला 150 पैकी 90 मार्क घ्यायचे. ते कसेही करून घ्या तुम्ही. ठीक आहे, क्लिअर आहे. आता मानसशास्त्राचा अभ्यास करत असताना सिक्वेन्सनी या. आज कोणी जरी जॉईन झालेला असेल, डायरेक्ट ही उपपत्ती तुम्ही पाहताय लाईव्ह मध्ये, बघा, चांगली गोष्ट आहे. पण त्याच्या अगोदर माझी अशी विनंती राहील की तुम्हाला ह्याचा बेस माहिती असणं गरजेचं आहे. तेव्हा जाऊन कुठंतरी तुम्हाला सिक्वेन्स लागेल. अदरवाईज त्या ठिकाणी तुम्ही खूप जास्त गोंधळलेल्या परिस्थितीत जाल. तर अभ्यास करत असताना तुम्हाला काय करायचंय? सिक्वेन्सनी अभ्यास करायचंय. एकदम सिक्वेन्सने अभ्यास करा. सिस्टमॅटिकपणे अभ्यास होऊन जाईल. मानसशास्त्र सोपं वाटायला लागेल. ठीक आहे, चला. तर आपला या ठिकाणी मानसशास्त्राचा अध्ययन उपपत्तीचा हा घटक आपला सुरू आहे. त्यामध्ये अध्ययन उपपत्तीचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, कुठे गेल्या आपल्या उपपत्त्या? येस, आय थिंक हिअर. अध्ययन उपपत्त्याला कालच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवात केलेली होती. वेगवेगळ्या प्रकारच्या उपपत्त्या असतात. किती प्रकारच्या असतात? मुख्यतः अध्ययन उपपत्त्याचे मुख्यतः 3 प्रकार पडतात. उपपत्तीची व्याख्या वगैरे सगळे सांगितलेत, पुन्हा तीच आपण रिवाइज करणार नाहीये. मुख्यतः अध्ययनाच्या उपपत्त्यांचा अभ्यास करताना 3 प्रकारच्या उपपत्त्यांचा अभ्यास करायचा आहे. सोपं आहे. सहचार्यवादी, म्हणजे त्याला सहसंबंध असं म्हणतो आपण. सहचार्यवादी उपपत्ती आहे.
ज्याच्यामध्ये 6 उपपत्त्या वेगवेगळ्या प्रकारच्या येतात. ज्ञानात्मक उपपत्ती याच्यामध्ये 6 उपपत्त्या येतात आणि आधुनिक उपपत्तीमध्ये आपल्याला 3 प्रकारच्या वेगवेगळ्या उपपत्त्या बघायच्या आहेत. मग कालच्या 2 दिवसाच्या लेक्चरमध्ये आपण सहचार्यवादी उपपत्त्या पाहिलेल्या आहेत, अगदी डिटेल्समध्ये पाहिलेल्या आहेत. मग त्या सहचार्यवादी उपपत्त्या कुठल्या होत्या? प्रयत्न प्रमाद थॉर्नडाईक यांची होती. अभिजात अभिसंधान कोणाची होती? पॅव्लोव यांची होती. प्रयत्न प्रमाद थॉर्नडाईकची होती, मांजरावरचा प्रयोग होता. अभिजात अभिसंधान पॅव्लोव यांची उपपत्ती आहे, कुत्र्यावरचा प्रयोग आहे. साधक अभिसंधान उपपत्ती आहे BF स्किनर यांची, कबुतरावरचा प्रयोग आहे. वॉटसन यांचं वर्तनवादी उपपत्ती आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी ग्रुथी यांची सानिध्य अभिसंधान उपपत्ती आहे आणि हल्ल यांची पद्धतशीर वर्तन उपपत्ती आहे. मी यांच्यामध्ये डिटेल्समध्ये या 3 उपपत्त्यावरती जास्त भर दिला, कारण ह्याच्यावरती प्रश्न जास्त विचारतात. मग ह्याच्यावरती थोडंसं जास्त दिला, कमी केला आणि ह्याच्यामध्ये फक्त नाव एवढं जरी लक्षात ठेवलं की ग्रुथी यांची उपपत्ती कुठली आहे, सानिध्य अभिसंधान, हल्ल यांची पद्धतशीर वर्तन उपपत्ती, हे कशाचा भाग आहे तर सहचार्याचा, एवढं आपल्या एक्झामसाठी सफिशियंट आहे. ठीक आहे, त्याच्या डिटेल्समध्ये जास्त विचारलं जात नाही. मग कालच्या हे लेक्चरमध्ये एक सहचार्यवादी उपपत्ती आपण पाहिली. मग आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचंय? आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचंय ज्ञानात्मक उपपत्ती. कुठली उपपत्ती आहे? ज्ञानात्मक उपपत्ती, जो दुसरा भाग आहे. ह्याच्यामध्ये पुन्हा 6 उपपत्त्या पडत असतात. 6 उपपत्त्या आहेत. ठीक आहे, 6 उपपत्त्या आहेत. त्याच्याविषयी मी सांगतो. आता बऱ्याच जणांना एक थोडंसं टॉपिकला आपल्या सुरुवात करण्या अगोदर सॉरी हे भैया महत्वाचा होता. ठीक आहे, बरेच जण मध्येच या ठिकाणी विचारत आहेत की पुस्तक वगैरे कधी मिळणार. ज्यांना पुस्तक नाही भेटलं, आपलं कॉन्टॅक्ट नंबर मी शेअर केलेलं आहे, त्याच्यावरती तुम्ही बिंदास कॉल करा. तुमचं ट्रॅक ID बघू, कुठपर्यंत पुस्तक पोहोचलंय कुठपर्यंत नाही, त्याच्याविषयी डिटेल्स माहिती घेऊ. आता कृपया करून थोडंसं आहे ना, एक 50 मिनिटाचा मला अवधी द्या. 50 मिनिटाचा तुम्ही थोडंसं मला अवधी द्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्यासाठीच या ठिकाणी ह्या उपपत्त्या आणि हे घटक आलेत. पुस्तक 1-2 दिवस लेट येईल, सगळं होईल, पण ही झालेली उपपत्ती मी पुन्हा या ठिकाणी शिकवायला उभं राहणार नाहीये. मग ह्याच्यासाठी थोडंसं अंडरस्टँड करा. एकदा कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या ना, मग काही हरकत नाही टाइमपास करायला. तर प्लीज थोडंसं आता कमेंट्स वगैरे इग्नोर करू आपण आणि त्याच्यानंतर शेवटचे 10 मिनिटं डिस्कस करूयात. तर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ज्ञानात्मक उपपत्ती. ज्ञानात्मक उपपत्ती ही दुसऱ्या प्रकारची आहे. यामध्ये 6 प्रकारच्या उपपत्त्या असतात. आता ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये कर्ट लेविन यांची क्षेत्रीय उपपत्ती ही अतिशय महत्त्वाची ठरेल. परीक्षेच्या दृष्टीने कुठल्या उपपत्त्यावरती आपल्याला भर द्यायचंय? कर्ट लेविनची क्षेत्रीय उपपत्ती आहे. अध्ययन अनुदेशन उपपत्ती आहे, डॉक्टर डेव्हिड आसुबेल यांची आहे. त्याच्यानंतर गॅग्ने यांची उपपत्ती आहे. अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती या ठिकाणी बांदुरा यांची या ठिकाणी दिसेल. त्याच्यानंतर मर्मदृष्टी उपपत्ती ही आपल्यासाठी महत्त्वाची आहे. कोहलर आणि कोफका यांची ही महत्त्वाची आहे. टॉलमन यांची उपपत्ती आहे. अशा 6 उपपत्त्या आहेत. एक एक करून आपण डिटेल्समध्ये जाऊ. अगदी घाई न करता एक एक प्रकारची उपपत्ती आपण अगदी डिटेल्समध्ये जाऊ. आपल्याला ज्या परीक्षेला 2 उपपत्त्यावरती जास्त भर द्यायचंय ते आहे एक मर्मदृष्टी उपपत्ती आणि एक क्षेत्रीय उपपत्ती कर्ट लेविन यांची. ठीक आहे, अदर उपपत्त्या पण आपण बघणार आहेत. गॅग्नेची पाहणार आहेत, टॉलमन यांची पाहणार आहेत, बांदुरा यांचीही या ठिकाणी सगळ्या उपपत्त्या डिटेल्समध्ये बघायच्या आहेत आपल्याला. पण थोडंसं भर कमी जास्त द्यायचं, कारण परीक्षेला तेवढ्यावरती ज्याच्यावरती जास्त मार्क येतील त्याच्यावर जास्त भर देऊ. ठीक आहे, क्लिअर? तर आता या ठिकाणी पहिली उपपत्ती जी आहे, ज्ञानात्मक उपपत्ती जी आहे, पहिलं ही कन्सेप्ट आपण क्लिअर करू. ज्ञान म्हणल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर आपल्या माइंडमध्ये काय येतं? बुद्धी. कुठंतरी आपलं माइंडसेट असतो, बुद्धी असते, ज्ञान असतं म्हणजे बुद्धीचा कुठेतरी संबंध येतो. एक्झॅक्टली या ठिकाणी ज्ञानात्मक म्हणजे ज्ञानाशी संबंधित ही उपपत्ती आहे. ज्ञानात्मक उपपत्ती जसं सहचार्यवादी उपपत्तीमध्ये सहसंबंध होता, उद्दीपकाला प्रतिसाद मिळण्याचा जो SR बाउंड बनलेला होता, त्या ठिकाणी ते सहचार्यवादी उपपत्तीत होतं. ही ज्ञानात्मक उपपत्ती आहे, ज्ञानाशी संबंधित आहे, बुद्धीशी संबंधित या उपपत्त्या आहेत. आता ह्याचा काय संबंध आहे ते आपण बघूयात. आता ही कशावरती भर देते? ही शिकण्याच्या सिद्धांतावरती आधारित आहे. शिकण्याच्या सिद्धांतावरती आधारित आहे. पुढं आपण सगळं घेणार आहेत. मर्मदृष्टी म्हणजे काय हे पण सगळं डिटेल्समध्ये घेणार आहेत, नका काळजी करू.
मी आहे ना इथं सगळ्या डिटेल्समध्ये कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करत जाईल. दुसरं म्हणजे इथं या ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये मनुष्याची विचारसरणी कुठं येणार आहे? विचारसरणी बुद्धीचाच एक भाग आहे. माहिती प्रक्रिया, लक्ष देणे, स्मरणशक्ती, समज, योजना, निर्णय क्षमता यासारख्या संज्ञात्मक प्रक्रिया म्हणजे कॉग्नेटिव्ह थेरी जसं जीन पियाजेची आपण पाहिली होती. बोधात्मक बाबी संज्ञात्मक बाबी ज्या आहेत ज्याच्यामध्ये लक्ष केंद्रित करणे, स्मरण, विस्मरण, त्याच्यानंतर माहिती, विचार प्रक्रिया या सगळ्या बाबीचा इथं समावेश होतो. या ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये या सगळ्या बाबीचा इथं विचार केलेला आहे. ठीक आहे. मग आता इथं काय आहे बघा, इथं आणखीन पुढचं एक सेंटेन्स दिलंय, केवळ चेतक आणि प्रतिसाद म्हणजे जे सहचारीवादी उपपत्तीमध्ये होतं की स्टिम्युल्स आणि रिस्पॉन्स म्हणजे यस आणि आरचा जो बॉन्ड बनत होता, चेतक म्हणजे उद्दीपक आणि उद्दीपकाला मिळणारा प्रतिसाद याच्यावरती सहचार्यामध्ये भर होतं. पण इथं काय सांगितलंय, केवळ चेतक आणि प्रतिसादावरती भर न देता स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने परिसर विचारात इथं घेतलेलं आहे. या ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये कशावरती जास्त भर दिलेला आहे तर उद्दीपक आणि प्रतिसाद नाही, तर त्याला लाभलेला जो काही परिसर आहे त्या परिसरावरती या उपपत्त्यामध्ये जास्त भर दिलाय. आणि सहचार्यवादी उपपत्तीमध्ये चेतक आणि प्रतिसादावरती जास्त भर होता. ठीक आहे. मग आता इथं आपल्याला पाहावं लागेल, अध्ययन केवळ प्रयत्न प्रमाद पद्धतीने न घडता मर्मदृष्टीमूलक असते. काय म्हणतात की फक्त चुका आणि शिका किंवा प्रयत्न आणि चुका आणि शिका या प्रयत्न प्रमाद उपपत्तीतून या ठिकाणी अध्ययन घडत नाही, तर कशाद्वारे पण घडतं की मर्मदृष्टीतून घडत असतं. आता मर्मदृष्टी काय आहे हे आपण बघणार आहेत व्याख्या. एखाद्या गोष्टीचा मर्म समजणे म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचं आपण दुःख समजणे म्हणतो, मर्म समजलं. ठीक आहे. दर्द समज में आना. शिकणे म्हणजे काय आहे तर केवळ वर्तन बदल नसून मनाच्या आत घडणारी ही माहिती प्रक्रिया आणि अर्थनिर्मितीचा प्रवास आहे असं या उपपत्तीचं म्हणणं आहे. ही उपपत्ती काय सांगते? ज्ञानात्मक उपपत्ती शिकणे म्हणजे फक्त वर्तनातलं बदल नाही, तर काय आहे त्याच्यासोबत की व्यक्तीच्या मनामध्ये घडणारी जी काही माहिती आहे किंवा माहिती त्याच्यानुसार जो अर्थ काढला जातो याचा हा एक प्रवास आहे अशी बाब सांगितले. थोडंसं क्रिटिकल वाटतं समजायला. ज्यावेळेस आपण उपपत्त्या आता बघूयात त्यातले आणखीन कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होत जातील. या ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये पुढचे जे काही आता उपपत्त्या आहेत त्याच्यानुसार तुम्हाला काही गोष्टी क्लिअर होत जातील. आता ही जी विचारसरणी आहे या विचारसरणीमध्ये म्हणजे ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये एक विचारसरणी येते ज्याला आपण परीक्षेच्या दृष्टीने विशेष करून पेपर 2 साठी ही विचारसरणी तुम्हाला समजणं गरजेचं आहे. या विचारसरणीला असं म्हटलं जातं समाकारवाद किंवा समिष्टावाद. या उपपत्त्यांना दुसरं नाव काय सांगता येईल पर्यायी ज्ञानात्मकला? समाकारवादी किंवा समिष्टावादी उपपत्ती असं म्हटलं जाईल, ज्याला इंग्लिशमध्ये गेस्टॉल्ट थेरी असं म्हटलं जाईल. आता ह्याचा आपल्याला थोडंसं अंडरस्टँड करून घेऊयात की समिष्टावादी किंवा या ठिकाणी समाकारवादी म्हणजे काय. समाकार किंवा समिष्ट म्हणजे सामावून घेणारा, एकत्रित किंवा प्रगल्भ असं याचा अर्थ निघतो. पहिली गोष्ट, ह्या समाकारमध्ये समिष्टवादीमध्ये कोहलर, कोफका आणि वर्दामायर हे शास्त्रज्ञांनी या ठिकाणी समाकारवादावरती किंवा समिष्टवादी उपपत्तीवरती थोडंसं भर जास्त दिलेलं आहे. आता त्यांचं म्हणणं काय, अध्ययन म्हणजे समस्यायुक्त परिस्थितीचं संपूर्ण संकलित आणि निरीक्षण, मर्म जाणून समस्या सोडवणे. चला थोडंसं डिफिकल्ट वाटत असेल, आणखीन थोडंसं सोपं करूयात, फोड करू. अध्ययन म्हणजे काय, शिकणे म्हणजे काय, अध्ययन म्हणजे काय की समस्यायुक्त परिस्थिती. मग ते कुठल्याही प्रकारची समस्या येत असेल, ते विद्यार्थ्याशी रिलेटेड, अध्ययनाशी रिलेटेड असेल, मग त्या परिस्थितीचं संपूर्ण आणि संकलित निरीक्षण करायचं की ती परिस्थिती काय आहे, ती समस्या काय आहे, त्याचं निरीक्षण करायचं आणि त्याचं मर्म समजायचं. म्हणजे नेमकी समस्या काय आहे, नेमकं प्रॉब्लेम काय आहे हे समजायचं आणि त्याच्यानंतर समस्या सोडवायची, असं त्याचं म्हणणं आहे. की अध्ययन म्हणजे काय, प्रॉब्लेम समजायचं, निरीक्षण करायचं आणि त्याची समस्या समजून त्याच्यावरती उपाय करायचा आहे. ठीक आहे. आता आणखीन एक आहे की इथं या समाकारवादी किंवा समिष्टवादी जे लोक आहेत, हे जे शास्त्रज्ञ आहेत, कोहलर असतील, कोफका असेल, वर्दामायर असेल, यांनी प्रयत्न प्रमाद जे उपपत्ती होती आणि अभिसंधान उपपत्ती आहे त्याच्यावरती यांनी टीका केलेली, त्याच्यावरती दोष आरोप केलेले. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की फक्त चुका आणि शिका ह्याच्या मार्फतच अध्ययन घडत नाही,
निरीक्षणाच्या मार्फत अध्ययन घडतं. एखाद्या गोष्ट शिकायची असेल तर त्याला त्याचा मर्म समजला पाहिजे, त्याची समस्या समजली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याचा उपाय काढला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि याच्यावरती त्यांनी प्रयत्न, प्रमाद आणि अभिसंधानावरती टीका केलेली आहे. मग अध्ययन हे काय आहे? समिष्ट स्वरूप आहे. समिष्ट स्वरूप अध्ययन कसं आहे? समिष्ट. आता थोडंसं एक समिष्टचं उदाहरण घ्यायचं झालं किंवा गेस्टॉल्ट थेरी समजायची झाली तर एक उदाहरण मी देतो. ज्यावेळेस आपण एखादं झाड पाहतो, झाड पाहिल्यानंतर आपण एका नजरेमध्ये ती वस्तू पाहिल्यानंतर आपण त्याला झाड आहे असं म्हणतो. काय आहे? ते झाड आहे. झाड आहे म्हणजे एकंदरीत त्या झाडाचं चित्र बघून आपण डायरेक्ट म्हणतो की ते झाड आहे. आता हे गेस्टॉल्ट थेरी काय म्हणते की एकत्रित स्वरूपामध्ये ते तुम्ही पाहिलेलं जो आहे ते म्हणजे समिष्ट आहे. समग्रपणे तुम्ही त्याचं अध्ययन केलेलं आहे गेस्टॉल्टमध्ये. मग इतर काय म्हणतात की या ठिकाणी पहिलं तुम्ही फांद्या पाहिल्या नाहीत, पहिलं पानं नाही बघितलं किंवा तुमचं पहिलं पानाकडे लक्ष नाही गेलं किंवा फांद्याकडे नाही, तर तुम्ही पाहता क्षणी त्या वस्तूला तुम्ही झाड असं म्हटलं. म्हणजे त्याला पहिलं फांद्या पाहून किंवा त्या ठिकाणी फुलं पाहून तुम्ही झाड आहे असं नाही म्हणत. तुम्ही पहिल्यांदा झाड बघाल आणि त्याच्यानंतर मग त्याचं विश्लेषण करणार. ठीक आहे. म्हणजे अशी ही थेरी जी होती ही गेस्टॉल्ट थेरी आहे. कोणत्याही बाबीचा, बघा इथं सांगितलंय, कोणत्याही बाबीचा अभ्यास पृथकपणे न करता समग्रपणे केला पाहिजे. कसं केलं पाहिजे? तुटकपणे न करता समग्रपणे केलं पाहिजे. उदाहरणार्थ आता वनस्पती जर शिकायचं असेल तर त्यांचं म्हणणं काय आहे? वनस्पतीविषयी पहिल्यांदा सगळी माहिती सांगा, त्याला तुटकपणे शिकवू नका, वनस्पतीचीच माहिती तुम्ही सांगा. किंवा मानवी शरीर ह्याचे जर सांगायचं तर मानवी शरीराबद्दलच संपूर्ण तुम्ही माहिती द्या, एकत्रित शिकवा, असं यांचं म्हणणं आहे. त्या ठिकाणी त्यांनी पृथकपणे किंवा तुकडे पाडून त्याला न शिकवता समग्रपणे शिकवलं पाहिजे. अशी ही समाकारवादी किंवा गेस्टॉल्ट थेरी आहे. ठीक आहे. समग्रता काय आहे? समग्रता घटक अध्ययनात महत्वाचा असतो. म्हणजे एका नजरेमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्याला ती गोष्ट लक्षात येते असं त्यांचं म्हणणं आहे. एखादी संकल्पना सांगत असताना तुम्ही समग्रपणे सांगितली तर ते लवकर लक्षात राहील विद्यार्थ्यांना, असं यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. अध्ययन हे कसं घडत असतं तर मर्मदृष्टीने, म्हणजे लर्निंग बाय इन्साइट या पद्धतीने होतं की मर्माच्या दृष्टीने त्या ठिकाणी होतं. आता ह्याची उपपत्ती आहे मर्मदृष्टी उपपत्ती, त्याच्यामध्ये आपण चांगला अर्थ आणखीन समजूयात. ठीक आहे. फक्त आपल्याला एवढं म्हणता येईल की जी ज्ञानरचनावादी उपपत्ती आहे त्याच्यामध्ये ह्या व्यक्तींचा समावेश होतो. समाकारवादी किंवा समिष्टवादी उपपत्ती सुद्धा म्हणतात किंवा गेस्टॉल्ट थेरी म्हणतात. ऍक्च्युली गेस्टॉल्ट स्कूल सुद्धा आहे, शाळा, त्या ठिकाणी ही उपपत्ती मांडली होती म्हणून यांना गेस्टॉल्ट थेरी म्हणणारे आहेत. हे सगळे शास्त्रज्ञ गेस्टॉल्ट आहेत, त्या शाळेमध्ये शिकलेले आहेत, शिकवणारे होते म्हणून त्यांना गेस्टॉल्ट थेरी म्हणून उल्लेख केला जातोय. ठीक आहे. चला आता आपल्या परीक्षेच्या दृष्टीने, आता तुम्ही म्हणाल हा पेपर 1ला एवढं विचारलं जाईल का? नाही जाणार. परंतु आपले सगळे बांधव कोणी गणित विज्ञान घेतलेले आहेत, काही जण समाजशास्त्र घेतलेले आहेत, पेपर 2 थोडेसे डिफिकल्ट लेवल त्याची वाढलेली असते आणि जर हा भाग मी वगळून गेलं तर ते योग्य ठरणार नाही. म्हणून थोडं का होत नाही आपल्याला ह्याच्याविषयी समजून घेणं गरजेचं होतं. गेस्टॉल्ट थेरी नेमकी काय आहे? समिष्टवादी किंवा त्याला समाकारवादी उपपत्ती सुद्धा म्हणतात. ठीक आहे. चलो आता आपण बघूयात या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्याच्या मनामध्ये, सगळ्याच्या मर्ममध्ये एकच गोष्ट आलेली की मर्मदृष्टी म्हणजे काय? मर्मदृष्टी म्हणजे काय? इनसाइट लर्निंग म्हणतात. इनसाइट लर्निंग आतमध्ये डोकावून पाहणे किंवा या ठिकाणी आपल्याला इथं पाहत असताना त्याच्याविषयीच बघू. इनसाइट थेरी बाय लर्निंग. आता काय आहे हे बघूयात. पहिली थेरीज कुठली आहे? मर्मदृष्टी उपपत्ती. ज्ञानात्मक उपपत्तीतली पहिली थेरी आहे मर्मदृष्टी उपपत्ती. ठीक आहे. इनसाइट थेरी बाय लर्निंग. आता काय आहे याच्यामध्ये? सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे कोणी मांडली? कोहलर आणि कोफका नावाचे शास्त्रज्ञ आहेत. यांनी या ठिकाणी ही उपपत्ती मांडलेली आहे. कोहलर आणि कोफका यांची ही उपपत्ती आहे. काय आहे? मर्मदृष्टी उपपत्ती. इनसाइट काय आहे? आता इथं तुमच्या प्रश्नांचं इथं उत्तर स्वतः साहेबांनी दिलेलं आहे, कोहलर साहेब. ते काय म्हणतात बघा. मर्मदृष्टी म्हणजे काय? मर्मदृष्टी म्हणजे काय? मर्मदृष्टी म्हणजे एखाद्या समस्येचे, कुठलीही समस्या असेल, समस्या कुठलीही प्रॉब्लेम्स असतील, एखाद्या समस्येचे सर्व पैलू समजून घेऊन एखादं अध्ययन करत असताना ज्या काही समस्या येतात किंवा ज्या अडचणी येतात त्या अडचणी समजून
समजून घेऊन अचानक तिचे संपूर्ण किंवा अचूक समाधान शोधणे, किंवा ज्या वेळेस तुम्ही अडचणीचा सोडवणूक करत असतात किंवा गणित सोडवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु चुकत असताना तुम्हाला अचानकपणे एक ट्रिक सापडते किंवा एखादं उत्तराचं तुम्हाला एक शोध लागतो, त्याला त्याने काय म्हणलेलं आहे की मर्म सापडलं, म्हणजे त्याचा विलाज सापडला. मग हे मर्म शोधण्याची जी वृत्ती आहे किंवा दृष्टी आहे त्याला त्यांनी काय म्हणलेलं आहे की मर्मदृष्टी. म्हणजे काय, आपल्याला जर समजायचं झालं तर समस्या सोडवण्यासाठीचा जे काही विचारशैली आहे, अंतर्मन जे म्हणजे अचानकपणे जे उत्तर सापडतं किंवा ज्याचा शोध घेतला जातो त्याला त्यांनी मर्मदृष्टी सांगितलंय. ठीक आहे. इनसाइट, इंग्रजीमध्ये फक्त एकच शब्द आहे इनसाइट, आतमध्ये डोकावून पाहणे किंवा त्याचा शोध घेणे असा त्याचा अर्थ होतो. मर्मदृष्टीचा अर्थ काय होतो? शोध घेणे. अचानकपणे त्याला लागलेला हा शोध असतो, त्याला मर्मदृष्टी असं कोहलर यांनी सांगितलेलं आहे. मग आणखीन काय म्हणलंय, मर्मदृष्टी काय आहे? व्यक्ती तिच्या सभोवतालच्या वातावरणाच्या अंतर्क्रियेतून ही प्राप्त होते. एखाद्याला एखादं म्हणजे मर्म किंवा एखादा मर्मदृष्टी कुठून प्राप्त होते की त्या व्यक्तीला लाभलेला जो वातावरण आहे आणि त्याला मिळालेले जे काही अनुभव असतील त्या अनुभवातून व्यक्तीला ती दृष्टी या ठिकाणी लाभलेली असते. समस्येची सोडवण्यासाठी जे त्याच्या मनामध्ये नाही का एक निर्माण झालेली ही एक प्रकारची वृत्ती असते ज्याला मर्मदृष्टी म्हणतो. हे कशावरून तयार झालं तर व्यक्ती तिच्या सभोवतालचं जे वातावरणाच्या आंतरक्रिया किंवा इंटरॅक्शन मधून ही बनत असते. ठीक आहे. चला, मर्म जाणणे म्हणजे काय? मर्म जाणणे हे कशावरून असतं तर आकलन, वय आणि बुद्धी ह्याच्यावरती असतं की या ठिकाणी लहान मुलांना त्या गोष्टी सहसा समजत नाहीत. वयानुसार जसं वयानुसार मॅच्युअर्ड होत गेलं की काही गोष्टीचं आकलन आपोआप होतं, आपल्याला लगेच समस्या समजायला लागतात. मग ते बुद्धीवरती अवलंबून आहे, वयावरती अवलंबून आहे, आकलन क्षमता किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे की कोण किती मर्म जाणतो. ठीक आहे. किती समस्या समजून घेतो हे कशावर अवलंबून आहे? ते आकलनावरती आहे, वयावरती आहे आणि व्यक्तीच्या बुद्धीवरती अवलंबून आहे. ठीक आहे. मग त्याच्यातून समस्या सोडवल्या जातात. समस्येची जाणीव होणे हे महत्वाचं आहे. एकंदरीत या मर्मदृष्टीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे? समस्याची जाणीव होणे आणि त्याच्यावरती उपाय काढणे. समस्येची जाणीव होणे आणि त्यावरती उपाय काढणे, मर्मदृष्टिकोन. ठीक आहे. आता आणखीन थोडंसं आपण एक प्रयोग बघूयात, आणखीन एक प्रयोग बघूयात ज्याच्याविषयी आपल्याला थोडंसं आणखीन तुम्हाला ही उपपत्ती चांगली समजेल. मर्मदृष्टी, आता इथपर्यंत फक्त एवढं लक्षात ठेवा, मर्मदृष्टी उपपत्ती ही कोहलर आणि कोफका यांनी सांगितली. मर्मदृष्टीचा अर्थ होतो की समस्या समजणे आणि त्याचा उपाय काढणे, समस्या समजून घेणे आणि त्याचा उपाय काढणे ही झाली मर्मदृष्टी. ठीक आहे. इथपर्यंत एवढे 2-3 सेंटेन्स लक्षात ठेवा. आता आपण यांचं जे महत्वाची गोष्ट आपल्याला विचारली जाते ती आहे ह्या 3 माकडांची. बंदर, वानर ज्याला म्हणतात. ह्या वानराला त्याने नाव दिलेलं होतं सुलतान. सलमान खानना का आठवू, या ठिकाणी त्यांचं नाव काय होतं? सुलतान नावाचं एक वानर होते, माकड होते. त्यांच्यावरती त्यांनी प्रयोग केला होता हा, आणि त्याच्या मार्फत या ठिकाणी ही थेरीज समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुलतान नावाचं बंदर होतं किंवा वानर होतं, त्याच्यावरती हा प्रयोग केला. सुरुवातीला काय केलं, या वानराला एका पिंजऱ्यामध्ये त्याला बंद केलं. त्या पिंजऱ्यामध्ये केळी अशी लटकवत ठेवलेली होती. मग त्या ठिकाणी परंतु त्याच्या हाताला येणार नाही अशा स्वरूपात ठेवले आणि त्या खोलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॉक्स टाकलेले होते, काठ्या टाकलेल्या होत्या. मग त्या ठिकाणी त्या सुलतानला भूक लागलेली होती. मग त्याला ते केळी खायचं परंतु हाताला पोहोचत नव्हतं. मग त्या ठिकाणी त्यानं काय केलं, त्याला समस्या जाणवली. काय, मला भूक लागलेली आहे हे त्याचं उद्दिष्ट होतं आणि त्याच्यासाठी ही समस्या निर्माण झाली की केळी वर आहे, उंच लटकत आहे, माझ्या हाताला इथं पोहोचतच नाहीये, ही त्याच्यासाठी समस्या निर्माण झाली. मग आता ही समस्या निर्माण झाल्यानंतर समस्येची त्याला जाणीव झाली की आता ह्याच्यावरती मला काय करावं लागेल, मला ती केळी घेण्यासाठी काय करावं लागेल. मग समस्येचा उपाय शोधण्यासाठी त्याने प्रयत्न करायला सुरुवात केले. मग काय केलं की आजूबाजूला त्यानं तर्क लावायला सुरुवात केली की ती केळी मला खायची, त्याच्यासाठी मला काय करावं लागेल. मग त्याच्यासाठी त्यानं विचार करायला लागला आणि त्याच्यानंतर त्याच्या लक्षात आलं की तिथलं एका बॉक्सवरती मी उभं राहतो आणि ते केळी घेतो. पहिल्यांदा एक बॉक्स घेतला आणि त्याला केळी भेटली. पुन्हा साहेबांनी थोडीशी केळी आणखीन वर उचलली. त्याच्यानंतर यांनी पण या ठिकाणी सुलतानना आणखीन थोडासा प्रयोग केला. त्यानं दुसरा बॉक्स त्याच्यावर ठेवला आणि पुन्हा त्याच्यावरती चढला आणि ती केळी घेतली.
मग त्याला त्या ठिकाणी पुन्हा एकदा झाल्यानंतर आणखीन त्यांनी त्या ठिकाणी केळी उंच केली, आणखीन उंच केली, आणखीन उंच केल्यानंतर त्याला आणखीन समजना की आता 2 बॉक्स झाले, आणखीन केळी कशी हस्तगत करायची. पुन्हा त्याच्यावरती ते समस्येचा उपाय शोधण्यासाठी तो प्रयत्न करायला लागला. तिथं काट्या पडलेल्या होत्या, ती काठी एकमेकांना जोडून पुन्हा ती काठीनं तो केळी हाताला लागली त्याच्या. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी त्यांनी जो या सुलतान नावाच्या बंदरावरती जो प्रयोग केला, या ठिकाणी होता हा प्राणी, परंतु आपल्या समस्येचा उपाय काढण्यासाठी त्यांनी कुठले कुठले प्रयत्न केले या ठिकाणी. इथं त्या ठिकाणी मर्म दृष्टिकोन म्हणजे त्या ठिकाणी समस्येची जाणीव झाली आणि त्याचा उपाय शोधण्यासाठी त्याने इथं प्रयत्न केलेला आहे. हा या सुलतान नावाच्या बंदरावरचा हा प्रयोग होता. आता इथं दिला असताना तिथं काय काय झालं होतं हे बघूयात आपण. प्राणी कुठला होता? सुलतान नावाचा एक बंदर होता, त्याच्यावरती हा प्रयोग केला. परिस्थिती कशी होती? सुलतानच्या कक्षात एक केळी लटकवली, काही काठ्या वेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या, काही बॉक्स ठेवलेले होते. मग परिणाम काय झाला? सुलताननं विचार केला की भूक लागलेली आहे, विचार केला, त्यानं निरीक्षण केलं. जे काही त्याच्या पिंजऱ्यामध्ये पडलेली परिस्थिती होती, काही वस्तू होत्या, त्याने त्या परिस्थितीला उपाय काढण्यासाठी त्यानं काय केलं? त्या ठिकाणी पहिलं विचार केला, त्यानं आजूबाजूचं निरीक्षण केलं. मग त्याला अचानकपणे या ठिकाणी त्याची बत्ती जळाली. काय केलं? मग ते 2 बॉक्स किंवा 2 काठ्या एकत्रित केल्या किंवा बॉक्सवर बॉक्स ठेवला आणि केळी हाताला लागली. म्हणजे त्या ठिकाणी विचार केलं, निरीक्षण केलं आणि त्याला अचानकपणे उत्तर सापडलं किंवा अचानकपणे त्याचा या ठिकाणी विलास सापडला, आपल्या समस्येचं निराकरण तो करायला लागला. म्हणजे काय झालं परिणाम? त्याला विचारांती त्याला काय झालं? त्याची समस्या सोडवता आली. आणि ही समस्या सोडत असताना कशा स्वरूपात आली? तर आकस्मिक समज आली. अचानकपणे तो विचार करत असताना, प्रयत्न करत असताना त्याला अचानकपणे एखाद्या समस्येचा उपाय सापडतो. ठीक आहे, हे महत्वाचं होतं. हेच त्या ठिकाणी घडलेलं जो काही आहे ती आहे त्याची मर्मदृष्टी. एखाद्या समस्येचा उपाय काढत असताना त्याला प्राप्त झालेलं ही मर्मदृष्टी आहे. अशा प्रकारचा हा प्रयोग होता. आता परीक्षेत आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघायचंय. आपल्याला ना त्या सुलतानशी संबंध आहे ना त्या सुलतानच्या केळीची संबंध आहे. आपल्याला प्रश्न काय आहे की ह्या थेरीजवरती प्रश्न कसे येतात. पहिली गोष्ट, या ठिकाणी मर्मदृष्टीमूलक उपपत्ती कुठल्या म्हणजे उपपत्तीचा एक प्रकार आहे ज्ञानात्मक उपपत्तीचा. कोणी मांडली? कोहलर आणि कोफकानी मांडली. कोणावरती प्रयोग केला होता? बंदरावरती प्रयोग केला. कुठलं नाव होतं? सुलतान नावाचं बंदर होता, याच्यावरती प्रयोग केला. आता ह्याच्यातून त्याला काय साध्य झालं? अचानकपणे ज्ञान प्राप्त होतं किंवा अचानक समज, आकस्मिक समज येते, म्हणजे त्याला मर्मदृष्टी जाणली. एवढे 4 पॉइंट महत्वाचे आहेत. एवढं समजणं आपल्यासाठी गरजेचं आहे उपपत्तीतून. मग आणखीन ह्याचं वैशिष्ट्य काय होतं? वैशिष्ट्य अचानक समज येणे. अचानक समज आली त्या सुलतानला, अचानक समज आली. काय होतं मग? असंही विद्यार्थ्यांना काय होतं, शिकणे हळूहळू नाही तर अचानक, अरे हेच उत्तर आहे असं ज्यावेळेस विद्यार्थ्याला या ठिकाणी समजतं त्याला मर्मदृष्टी झाली असं म्हणता येईल. पुढं संपूर्ण चित्राचं आकलन करायला पाहिजेत. म्हणजे काय? एकूण सगळे परिस्थितीचं निरीक्षण करायला पाहिजेत किंवा जे काही समस्याचं उत्तर काढत असताना बाकीची परिस्थितीचं त्याला जाणीव असायला पाहिजे. निरीक्षण त्याने केलं पाहिजेत. निरीक्षण करून उत्तर शोधता आलं पाहिजेत. जर एखादा घटक आपण विद्यार्थ्याला अभ्यासासाठी दिला, त्या धड्याच्या खालचे प्रश्न उत्तर जर त्यांना शोधायला लावले, मग काय करतील? त्यावेळेस ते निरीक्षण करतील त्या धड्यामध्ये तो प्रश्नाचं उत्तर कुठे आहे हे शोधायचा प्रयत्न करतील. आणखीन इथं काय पूर्व अनुभवाचा उपयोग इथं करता येतो. याआधी घेतलेलं ज्ञान, सवयी, कौशल्य. आता तिथं वानराने पहिलं काय केलं होतं? आपल्याला प्राप्त झालेलं ज्ञान म्हणजे पहिल्या प्रयोगामध्ये त्याने बॉक्सवर बॉक्स ठेवलं होते किंवा एक बॉक्स ठेवून त्याने केळी घेतली होती. नंतरच्या वेळी दुसरा बॉक्स, म्हणजे कुठंतरी त्याचं पूर्वज्ञान किंवा आधीचं ज्ञान, सवयी, कौशल्य हे त्याला मर्मदृष्टी देण्यासाठी मदत करत असतात. म्हणजे आपल्याला इथं काय करायचंय? आपल्याला तर इथं गरजेचं आहे की त्या ठिकाणी त्यांना विद्यार्थ्याला ज्यावेळेस आपण नवीन घटक शिकवतो किंवा नवीन पाठ शिकवत असतो, त्यावेळेस त्याच्या पूर्वज्ञानाची सांगड नवीन ज्ञानाशी घालायची. म्हणजे जे धडा शिकवणार आहे त्याच्यासोबत त्या ठिकाणी त्यानं पहिलं काय शिकलेलं आहे त्याची जोड कुठंतरी द्यायची. तेव्हा जाऊन त्या ठिकाणी त्याला मर्मदृष्टी होण्यासाठी मदत होते. पूर्वज्ञान जागृत करायचंय. चला पुढचं, मानसिक पुनर्रचना करायचंय. म्हणजे समस्या कुठलीही असेल त्याला पाहण्याचा दृष्टिकोन निर्माण करायचा.
म्हणजे काय, समस्या वेगवेगळ्या पद्धतीने पाहते, विचार करते आणि नवा मार्ग शोधत असतात. वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी उपाय काढू शकतात कुठल्याही समस्येचं, हे इथून सांगितलेलं आहे. समस्या सोडवणूक आहे, त्याच्यानंतर पुन्हा वापरण्याजोगं ज्ञान आहे. एकदा मर्मदृष्टी प्राप्त झाली तर त्याचा उपयोग दुसरीकडे करता येतं. एकदा जर ज्ञान प्राप्ती झाली म्हणलं तर त्या ठिकाणी त्याचा उपयोग तो दुसऱ्या परिस्थितीमध्ये करू शकतो. जर त्या वानराला समजा दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये टाकलं किंवा जाळीमध्ये टाकलं आणि समजा अशाच प्रकारची सिच्युएशन काही क्रिएट केली तर त्या ठिकाणी तो जो पहिल्या ठिकाणी ज्ञान वापरला होता त्याचा उपयोग तिथं करू शकतो, तो त्या ठिकाणी वापरता येतं. म्हणजे विद्यार्थ्याने एका ठिकाणी घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या ठिकाणी किंवा दुसऱ्या वर्गामध्ये तो करू शकेल. तिसरीचा वर्ग सोडून चौथीला गेल्याच्या नंतर तिसरीचं ज्ञान प्राप्त केलेला तीच ट्रिक, तेच गणिताची पद्धती पुढे वापरू शकतो. ठीक आहे, तर या पद्धतीने थोडीशी काही याची वैशिष्ट्ये आहेत. आपल्याला वैशिष्ट्यावरती प्रश्न डिटेल्समध्ये विचारणार आहेत का, नाही, फक्त माहितीच तो मी तुम्हाला सादर केलंय. पाठांतर करायचंय का, नाही करायचा, जो पाठांतर करायचा तो भाग मी तुम्हाला सांगतोय. कुठली उपपत्ती कुणी मांडली, कुठल्या उपपत्तीच्या प्रकारात येते ते बघायचं, कोणावरती प्रयोग केला ते बघायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेस अभ्यास करतो हे सगळ्यात महत्वाचं की कुठलीही उपपत्तीचं शैक्षणिक उपयोग काय, शैक्षणिक महत्व काय. विशेष करून TET पेपर 2 जे देणारे आहेत त्यांनी कुठलीही उपपत्ती करत असताना आपल्याला हे महत्वाचं आहे, शैक्षणिक उपयोग, त्या थेरीचा शैक्षणिक फायदा काय आहे, शाळेमध्ये त्या थेरीचा काय उपयोग होऊ शकतो. फक्त TETची परीक्षा देण्यासाठी म्हणून तो अभ्यासक्रम नाहीये, तर प्रत्यक्ष आयुष्यामध्ये आपण ज्यावेळेस शिक्षक म्हणून राहतो त्यावेळेस त्याचा उपयोग आपण ह्या थेरीचा होईल का, कशा पद्धतीने करू शकतो हे आपल्याला इथं पाहायचंय. पहिली गोष्ट, समस्येवरती स्वतंत्र विचार करण्याची क्षमता निर्माण करता येते. एखाद्या समस्येचा शोध घेण्यासाठी विद्यार्थ्याला आपण प्रोत्साहन देऊ शकतो. तो समस्याचा उपाय काढण्यासाठी स्वतंत्रपणे विचार करू शकतो. ठीक आहे. दुसरी बाब, संपूर्ण चित्र समजावून घेऊन उत्तर शोधायची सवय लागायला पाहिजे. पृथक्करण न करता संपूर्ण चित्रा माध्यमातून, आता हे मी नाही सांगत, या थेरीचा तो शैक्षणिक उपयोग आहे. ठीक आहे. काही जण म्हणतात पृथक्करण करून शिकवायला पाहिजेत. तुकडे करून शिकवलं तर विद्यार्थ्याला चांगलं लक्षात येतं. हे पुढच्या थेरीज मध्ये शिकणार आहेत. इथं फक्त ह्या थेरीजनं काय सांगितलंय की संपूर्ण चित्राच्या माध्यमातून शिकवलं पाहिजेत. म्हणजे काय होतं की उत्तर शोधण्याची त्यांना चांगली सवय लागते असं म्हणणं होतं. डन. पुढं प्रयोग, निरीक्षण, चर्चा ह्याच्यामुळं काय होतं, शिक्षण हे अनुभव आधारित होतं. ज्या वेळेस विद्यार्थी अशा प्रकारे कुठला तरी प्रयोग करतील किंवा कुठल्या बाबीचं तरी निरीक्षण करून शिकत असतात किंवा चर्चेच्या माध्यमातून जेव्हा शिकतात तेव्हा येतं त्यांना स्वअनुभव. आणि स्वअनुभव घेतलेला कधीही व्यक्ती विसरत नाही. आपण सुद्धा बरेच प्रयोग या ठिकाणी विसरलेले नाहीयेत, कारण ते आपण स्वतः या ठिकाणी आजमावलेले आहेत, स्वतः पाहिलेले आहेत. मग या ठिकाणी ते अनुभव दीर्घकाळ टिकणारे असतात. याच्यातून काय होते बरं, या उपपत्तीतून आपल्याला काय लक्षात येतं विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून, की विद्यार्थ्यामध्ये सर्जनशील विचारशक्ती, विश्लेषण क्षमता त्यांच्यात वाढवता येते. एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधा किंवा एखादा गणित द्या, नफा आणि तोट्याचं किंवा बाकी छोटे छोटेसे गणित देऊ शकता. एक गणित शिकवल्यानंतर बेरीज वजाबाकीचं त्या विद्यार्थ्यांना स्वतः करायला सांगितलं तर मग काय होतं, त्यांच्यामध्ये सर्जनशील विचारशक्ती निर्माण होते आणि त्याच्यातून विश्लेषण क्षमता त्यांची वाढवता येते. आता मी ह्याच्यावरती प्रयोग जर केलेला मला जर आठवत असेल की मी शाळेत काय राबवलं, मी विद्यार्थ्यांना बेरीज आणि वजाबाकी तरी नॉर्मली मी शिकवलेलं असतं. आता जेव्हा बेरीज वजाबाकीची उदाहरणं त्यांना माहिती झाले त्यावेळेस मला बघायचं होतं की विद्यार्थी स्वतःहून गणिताची निर्मिती कशी करतील किंवा गणित कसं सॉल्व्ह करतील. तर त्यावेळेस मी त्यांना सरळ एक चौरस काढून दिला, चौरस काढला आणि चौरसाला या ठिकाणी समजा 4, 5, 7, 9 अशा प्रकारच्या संख्या 4 दिल्या आणि मी त्यांना असं सांगितलं की या संख्याचा वापर करून, या 4च संख्याचा वापर करून तुम्ही मला 4 ते 5 गणित बेरजेचे सोडवून दाखवा. हे उदाहरण दिलं मी त्यांना. 4, 5, 7, 9. आता विद्यार्थ्यांची इथं विचार क्षमता वाढायला लागली. ते त्या ठिकाणी 4, 5, 7, 9 पहिल्यांदा वापरले, काही 4, 9, 7, 5 केले. म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांची सर्जनशीलता वाढायला लागली, त्यांची विचार क्षमता वाढायला लागली. म्हणजे माझं काम इथं सोपं झालं आणि त्यांच्या विचार क्षमतेला मी इथं वाव दिला. तिथं विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थ्यांनी आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी बेरजेचे उदाहरणं तयार करायला लागले.
4 अंकी बेरजेचं 3 अंकी बेरजेचं इथं उदाहरण ते सोडवायला लागले बेरजेचे. म्हणजे इथं काय केलं होतं की इथं त्यांच्या सर्जनशील किंवा विश्लेषण सुद्धा, आता त्यांचं विश्लेषण त्यांना या ठिकाणी करता येतं की ही संख्या कशा बनल्या, विश्लेषण क्षमता वाढवता येते. तर अशा पद्धतीने मी पण ट्राय केलेलं होतं. शिक्षक काय होतं मग इथं मार्गदर्शक असतात, मार्गदर्शन दाखवणारे. ठीक आहे, मार्ग दाखवायचं काम करायचं. शिक्षकाची भूमिका मार्गदर्शकाची असते. विद्यार्थी काय करतात, स्वतः उत्तर शोधायला प्रवृत्त करायचंय, जास्त शिकतील. पुढं हा दृष्टिकोन पाठांतराऐवजी काय होतं मग समजून घेण्यावरती भर होतो, समजून घेतल्या जातात. ठीक आहे, पाठांतर पोपटपंचीपेक्षा त्या ठिकाणी त्या कन्सेप्ट त्यांना समजण्यावरती भर दिला जातो. शिक्षण काय होतं मग याच्यामुळं अधिक अर्थपूर्ण बनतं आणि अनुभवात्मक बनतं. ते अनुभवातून शिकतात, अधिक अर्थपूर्ण होतं, व्यावहारिक ज्ञान त्याला त्या ठिकाणी येत असतं. ठीक आहे, हे अतिशय महत्त्वाचं ठरतं आपल्याला. हा शिक्षणाची ही थेअरी शिक्षणामध्ये खूप जास्त उपयोगाची येते, अनुभवातून शिक्षण घेतलेलं. पुढं प्राप्त ज्ञान इतर परिस्थितीत समस्या सोडवण्यासाठी वापरता येतं. जे काही विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेलं ज्ञान असेल त्याचा उपयोग इतर परिस्थितीमध्ये करता येतं. या ठिकाणी हजारापर्यंतच्या संख्या जर शिकल्या तर हजारापर्यंतचे त्यांचे व्यावहारिक गणित सोडवण्यासाठी ते प्रयत्न करू शकतील पुढे चालून. ठीक आहे, चला मर्मदृष्टी म्हणजे आता हे मर्मदृष्टीचं एक सूत्र आपण म्हणू शकतो या ठिकाणी. मर्मदृष्टी काय आहे, पहिलं निरीक्षण ऑब्झर्वेशन, अधिक समजूतदारपणा किंवा समजणे, त्याच्यानंतर अधिक काय होतं मग ह्या समजूतदारपणा, निरीक्षण करणे, समजून घेणे आणि त्यांना अचानकपणे त्याचं उत्तर गावणे. एकंदरीत या सगळ्याला मिळून आपण म्हणू शकतो मर्मदृष्टी झालेली. निरीक्षणातून त्या ठिकाणी समजून अचानकपणे एखाद्या उत्तराचा शोध लागतो, त्याला म्हणू शकतो आपण मर्मदृष्टी प्राप्त झालेली आहे. ठीक आहे, अंडरस्टँडिंग वाढते. एक्झॅक्टली. मग आता तुम्हाला या थेअरीच्या मार्फत पहिल्यांदा सुरुवातीला ज्या वेळेस तुम्ही पहिल्यांदा मर्मदृष्टी उपपत्ती पाहिली होती त्यावेळेस तुमच्या मनामध्ये त्या ठिकाणी काय संकल्पना क्लिअर झाल्या नव्हत्या. आय थिंक आता तुमचे बरेच उदाहरणं आणि ज्यावेळेस आपण शैक्षणिक उपयोग आणि प्रयोग पाहिलं त्याच्यानंतर आता लक्षात आलं असेल की मर्मदृष्टी म्हणजे काय असतं. एखाद्या समस्येची उकल करण्यासाठी किंवा एखाद्या समस्येची सोडवणूक करण्यासाठी निरीक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न करत असताना अचानकपणे उत्तर सापडतं, त्याला म्हणतो आपण मर्मदृष्टी झालेली आहे. ठीक आहे, आता आणखीन उदाहरणं घ्या तुमच्यासाठी. आता इथं काय, विद्यार्थ्याला गणिताचे कोडे अनेक वेळा प्रयत्न करून सुटत नाहीत. अनेक वेळा एखादं गणित दिलेलं असतं, प्रयत्न करत असतात, अनेक वेळा प्रयत्न करून सुटत नाहीत, पण अचानकपणे तो पद्धत ओळखतो. म्हणजे याला काय झालं, मर्मदृष्टी त्याला प्राप्त झाली असं म्हणता येईल. मग एका चित्रात लपवलेली प्रतिमा अचानकपणे ओळखली. आपण एखाद्या पेपरमध्ये सोडोकू वगैरे सोडत असतो किंवा एखाद्या चित्रामध्ये लपलेली प्रतिमा शोधा असं जर म्हटलं आणि ते शोधत असताना एखाद्या विद्यार्थ्याला पटकन त्या ठिकाणी त्या चित्रामध्ये कुठं प्रतिमा लपलेली, कुठलं पिक्चर आहे ते जर लक्षात आलं तर त्याला म्हणतो आपण मर्मदृष्टी झालेली आहे. त्याला लगेच त्याचं निरीक्षणाच्या अंती त्याला तो उपाय सापडलेला आहे. ठीक आहे, पुढं काय, एखादा शिक्षक विद्यार्थ्याला थेट उत्तर न सांगता इशारा देतो आणि विद्यार्थी स्वतः उत्तर काढतो. झडपीडी आणि स्कॅफोल्डिंग नावाची कन्सेप्ट पुढे येणार आहे आपल्याला. काय होतं, विद्यार्थ्यांना फक्त आपण हिंट देतो आणि विद्यार्थी लगेच त्याचं उत्तरापर्यंत पोहोचतो. हे एक मर्मदृष्टीचं एक चांगलं उदाहरण म्हणता येईल. तर अशा प्रकारे या ठिकाणी मर्मदृष्टीचे 1-2 उदाहरणं मी तुम्हाला दाखवले, ज्याच्यामुळे आणखीन तुम्हाला हा मर्मदृष्टीचं जे काही संकल्पना आहे ते क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, चलो डन. आता थोडंसं आपण पुढे जाऊयात, कारण आपल्याला आणखीन पण काही उपपत्त्या बघणं गरजेचं आहे. नाहीतर महिन्याभरात पुन्हा माझ्या नावानं खापर फोडायचे की सिलेबस संपलेला नाहीये, असं नको व्हायला, है की नाही. इच्छा तर भरपूर असते, खूप जास्त डिटेल्समध्ये PhD झाल्यासारखं शिकवावं, पण वेळ आणि काळाचं मर्यादा मला पण आहे, तुम्हालाही आहे. चला, पुढची उपपत्ती कुठली आहे, क्षत्रिय उपपत्ती. क्षत्रिय कुलावंतस असं नाहीये ते. ठीक आहे, आपल्याला या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, क्षत्रिय उपपत्ती. पहिली उपपत्ती ही मर्मदृष्टी होती, कोहलर आणि कोफका यांची. दुसरी उपपत्ती ज्ञानात्मक उपपत्तीचं दुसरी उपपत्ती आहे क्षेत्रीय उपपत्ती. काय आहे, क्षेत्रीय उपपत्ती. या क्षेत्रीयचा कोणी अर्थ सांगेल का बरं मला, या क्षेत्रीयचा कोणी अर्थ सांगेल का मला. हो, कर्ट लेविन यांचीच आहे. याचा अर्थ सांगा बरं मला व्यक्तिशः, कोणी सांगू शकेल का.
क्षत्रिय म्हणजे काय? क्षत्रिय म्हणजे काय? म्हणजे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी आपल्याला ह्या उपपत्तीला उकल करता येईल. कोणाला जर माहिती असेल, आतापर्यंत कोणी वाचलेले असतील जुने विद्यार्थी सुद्धा, तर तुम्ही मला सांगायचा प्रयत्न करा क्षत्रिय म्हणजे काय. येस येस, व्हेरी गुड. येस, कर्ट लेविनचं आहे. तुम्ही मला हे नका सांगू कोणाची आहे, हे मला माहिती आहे. कर्ट लेविन यांचीच आहे, कर्ट लेविन यांचीच आहे. मी सुरुवातीला सांगितलंय, तुम्ही सांगताय. मला हे नाही विचारायचं, मला विचारायचं होतं की या ठिकाणी क्षत्रिय म्हणजे काय. सराउंडिंग ॲटमॉस्फिअर म्हणजे आजूबाजूचं परिसर किंवा वातावरण. आता या शब्दावरूनच तुम्हाला उपपत्ती लक्षात आली असेल. काय म्हणलेलं आहे? क्षत्रिय उपपत्ती म्हणजे आपल्या आजूबाजूचा जो काही परिसर किंवा वातावरण आहे त्याच्याशी संबंधित ही उपपत्ती आहे. की अध्ययन घडत असताना त्या अध्ययनावरती आजूबाजूचं परिसर किंवा वातावरण किती प्रकारचं या ठिकाणी उपयोगी ठरतं त्याच्यावरती हे अवलंबून आहे. युद्ध नाही हो, युद्ध वगैरे काय नाहीये. ते क्षत्रिय असतात, क्षत्रिय नाही का, ते वेगळ्या मार्गावर चाललेत. आपल्या आजूबाजूचा परिसर, एरिया, सराउंडिंग इथपर्यंत मर्यादित आहे. ठीक आहे, युद्ध वगैरे काय नाहीये, युद्धाच्या भानगडीत पडायचं पण नाही. मानसशास्त्राचा नाही, आपलं टीईटीचं युद्ध सुरू आहे, फक्त त्यावरती आपण फोकस करू. ठीक आहे, काय आहे क्षत्रिय उपपत्ती हे समजून घेऊ. पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट पॉइंट काय असतं, कुठली उपपत्ती पाहत असताना ती उपपत्ती कोणी मांडली हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. कन्सेप्शनल, आपल्याला थोडंसं कन्सेप्ट वरती लक्ष देणं गरजेचं आहे. क्षत्रिय उपपत्ती आहे कर्ट लेविन यांची. हे कर्ट लेविन कोण आहेत? भारतीय आहेत का? आपले भारतीय आहेत का कर्ट लेविन? हे आहेत जर्मन अमेरिकन. म्हणजे पहिलं जर्मनीत होते, नंतर अमेरिकेत गेला आणि तिथं स्थायिक झाले, म्हणून त्यांना जर्मन अमेरिकन शास्त्रज्ञ म्हणतात. ठीक आहे, यांनी या ठिकाणी कर्ट लेविन यांनी ही क्षत्रिय उपपत्ती मांडली. ऍक्च्युली काही जण याच्यावर लय जास्त भर देतात बरं का, की मलाच कळत नाही की कधी कुठल्या परीक्षेत त्यांचं नाव गाव विचारलेलं आहे. का बरं भर देतात माहित नाही, पण ते आहेत जर्मन मानसशास्त्रज्ञ, आपण एवढं लक्षात ठेवू. ठीक आहे, हा, या ठिकाणी अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहेत. मग यांनी काय केलंय, आधुनिक सामाजिक मानसशास्त्राचे जनक यांना म्हणतात. कशाचे? आधुनिक सामाजिक मानसशास्त्राचे, बरं का, आधुनिक सामाजिक मानसशास्त्राचे जनक म्हटले जातं. काय आहे? फादर ऑफ मॉडर्न सोशल सायकोलॉजीचे यांना जनक म्हटलं जातं. मग परीक्षेत विचारणार आहेत का? मला नाही वाटत परीक्षेत विचारतील, एवढं महत्व नाही, त्यामुळे मला नाही वाटत की ह्या गोष्टी विचारतील. ठीक आहे, हा, एखाद्या वेळेस तुम्ही म्हणला असता आधुनिक मानसशास्त्राचे जनक, आता तो पण काळ गेला 13-14चा, आता ह्या गोष्टी विचारत नाहीयेत, थोडंसं पुढं आलंय मानसशास्त्र आपलं, सोडून द्या. गेस्टाल्ट मानसशास्त्राचा प्रभाव त्यांच्यावरती होता. आता क्षत्रिय उपपत्ती ही कर्ट लेविन यांनी मांडलेली ही एक कशी आहे? ही उपपत्ती एक सामाजिक मानसिक सिद्धांत आहे. कशाचा? सामाजिक मानसिक. आता समाज म्हणजे सराउंडिंग, म्हणजे आजूबाजूचा परिसर, म्हणजेच समाज आला. ऑब्वियस आहे, क्षत्रिय उपपत्तीमध्ये समाज तर येणारच आहे, म्हणूनच या ठिकाणी सामाजिक आणि मानसिक सिद्धांत आहे यांचा. आता यात काय केलेलं आहे, जी व्यक्तीच्या वर्तनावरती काय करते, वैयक्तिक आणि पर्यावरणीय घटकांचा परस्पर प्रभावामुळे घडते, हा त्याने क्लिअर केले. थोडंसं आता इथं थोडंसं आणखीन डिटेल्समध्ये थोडंसं व्यवस्थित सांगतो. व्यक्तीच्या वर्तनावरती कशाचा परिणाम होतो, व्यक्तीचं वर्तन घडत असताना कुठल्या बाबीचा परिणाम होतो, तर त्याचं एकतर वैयक्तिक म्हणजे मानसिक क्रिया वैयक्तिक, आणि दुसरा असतं त्याचं पर्यावरणीय घटकांचा परस्पर प्रभाव घडत असतो. या ठिकाणी त्याचं वैयक्तिक म्हणजे मानसिक आणि दुसरं म्हणजे पर्यावरणीय घटक याच्या परस्पर एकमेकांच्या प्रभावामुळं त्या व्यक्तीचं वर्तन घडत असतं, असं यांच्या या ठिकाणी क्षत्रिय उपपत्तीतून त्यांनी सांगितलंय. ठीक आहे, ह्या परिणाम होतो त्यांनी सांगितलं. म्हणजे काय, आता बघा, वर्तन काय आहे, फक्त अंतर्मन किंवा बाहेरून घडत नाही, तर व्यक्ती आणि तिच्या सामाजिक वातावरण यांच्या एकत्रित घटकावरती अवलंबून आहे. फक्त मानसिक नाही, तर मानसिक पेक्षा या ठिकाणी त्याचं सामाजिक लाभलेलं वातावरण आहे, त्याच्यामुळे एखाद्या बालकाचं किंवा व्यक्तीचं वर्तन घडत असतं. ठीक आहे, ओके, समाज डन. आता इथं आपण थोडंसं आणखीन डिटेल्समध्ये जाऊयात. क्षत्रिय उपपत्ती म्हणजे त्याच्या आजूबाजूचा परिसराचा इथं घेतलेला आहे. जर्मन अमेरिकन आहेत. आता पुढे जाऊयात.
आता काय आहे, या उपपत्तीत कुठल्या बाबीवरती महत्व दिलेत, जास्त नाही 2-3 स्लाइड आहेत फक्त. या क्षेत्रीय उपपत्तीमध्ये कुठल्या बाबीवरती जास्त भर दिलेले आहे. पहिली गोष्ट, या ठिकाणी प्रेरणा आणि व्यक्तिमत्व ह्याच्या अभ्यासावरती यांनी भर दिलाय. म्हणजे काय, त्यांनी सगळ्यात जास्त या ठिकाणी परिसराचा जेव्हा उल्लेख केला तर त्यांनी सगळ्यात जास्त या ठिकाणी प्रेरणेवरती जास्त भर दिला, की हे उपपत्ती मांडत असताना प्रेरणा कशी मिळते, त्याच्या वर्तनावरती त्याचा काय परिणाम होतो, ह्या बाबी इथं कर्ट लेविन यांनी सांगितलेल्या आहेत. दुसरं, क्षेत्र म्हणजे काय असतं, क्षेत्र म्हणजे व्यक्ती जिथं राहतो तिथल्या परिस्थितीचं हे वैशिष्ट्य. मग कुठं राहतो, तो कुटुंबात राहतो, समाजात राहतो, तिथली जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं वैशिष्ट्य ज्याला आपण क्षेत्र म्हणतो. मग व्यक्तीचं वर्तन हे भूत किंवा भविष्य काळ नाही तर वर्तमान जीवन क्षेत्राशी संबंधित आहे. काय महत्वाचं सांगितलं, की एखाद्या व्यक्तीचं वर्तन हे कशावर अवलंबून आहे, की त्याचं भूतकाळ किंवा भविष्य काळावर नाही, तर जो चालू वर्तमान काळ आहे, चालू वर्तमान स्थिती जी आहे त्याच्यावरती त्या व्यक्तीचं वर्तन अवलंबून आहे, हे याच्यातून त्यांनी सांगितलंय. क्षेत्रीय उपपत्तीतून व्यक्तीच्या वर्तनात काय महत्वाचे असते, प्रेरणा महत्वाची आहे. बघा, जीवन जगत असताना कोणी असं सांगेल का की मी बिना प्रेरणेचं मी जगतोय, म्हणजे ज्यांचा हेतूच नाही किंवा उद्देश नाही असा कोणी व्यक्ती सापडेल का? मग बरेच जण या ठिकाणी टीईटी पास व्हायचं हे तुम्हाला या ठिकाणी उद्देश आहे आणि त्याच्यासाठी अभ्यास करणं हे तुमच्यासाठी मिळालेली प्रेरणा आहे. म्हणजे प्रेरणेची व्याख्या काय म्हणतो आपण, उद्दिष्ट गाठण्यासाठी किंवा हेतू गाठण्यासाठी जे शरीराला किंवा बुद्धीला चालना देणारी जे काही प्रतिक्रिया आहे त्याला आपण प्रेरणा म्हणत असतो. चेतना देणारं जे काम करतं ते प्रेरणा करत असते. कुठलेही उद्दिष्ट गाठत असताना प्रेरणा महत्वाची असते. मग व्यक्तीच्या वर्तनात प्रेरणा ही महत्वाची आहे. मग काही जण या ठिकाणी घर बांधण्यासाठी झगडतात, काही जण कर्ज फेडण्यासाठी झगडत असतात. त्या ठिकाणी काही जण आपलं म्हणजे प्रत्येकाचा एक हेतू आहे, की काही जणाला लग्न करायचं असेल म्हणून झगडतात, नोकरी लागायचंय, मुलगी चांगली भेटेल, सगळ्याच गोष्टी आल्या त्यामध्ये. म्हणजे एक वैयक्तिक सांगतोय की व्यक्तीच्या वर्तनामध्ये प्रेरणा खूप महत्वाची असते. प्रबलीकरणास अध्ययनात महत्वाचे स्थान दिलं. प्रबलीकरण म्हणजे काय, प्रोत्साहन, मोटिवेशन, ठीक आहे, इन्स्पिरेशन. या ठिकाणी व्यक्तीला प्रबलीकरण अध्ययन करत असताना खूप महत्वाचं आहे. सकारात्मक प्रेरणा देणे खूप गरजेचं आहे, प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. शिक्षकांनी उद्दिष्ट स्पष्ट करायला पाहिजेत. मग ते उद्दिष्ट स्पष्ट केल्यानंतर शिक्षणाची त्याला मार्गदर्शन दिलं पाहिजेत आणि संबंध शोधण्यास सांगायचं. ह्याच्या माध्यमातून अध्ययन अनुदेशन घडत असतं. ते करत असताना शिक्षकांनी काय करायचं, वेळोवेळी त्याला पारितोषिकांचा वापर करायचा, ज्याच्यामुळे विद्यार्थी या ठिकाणी अध्ययनासाठी प्रवृत्त होतील. बक्षिसं देतो आपण, वेळ प्रसंगी या ठिकाणी शिक्षा करतो म्हणजे दंड देत असतो. मग या ठिकाणी हे देण्याचं कारण काय होतं, की त्याला अध्ययनासाठी प्रवृत्त करायला पाहिजेत. सकारात्मक आणि नकारात्मक बळकटीकरण असतं. या ठिकाणी अध्ययनासाठी हे प्रवृत्त करणारे बाबी असतात, हे करायला पाहिजेत. मग आणखीन आपल्याला महत्वाचं म्हणजे या ठिकाणी ज्या वेळेस क्षेत्रीय उपपत्ती मांडलेली आहे तर हे मांडत असताना त्यांनी अध्यापन करत असताना कुठल्या पद्धतीने अध्यापन करायला पाहिजे सांगितलं. सोप्याकडून अवघडाकडे किंवा सोप्याकडून कठीणाकडे हे जाणारं सूत्र इथं अध्यापनात वापरलं पाहिजे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. पहिल्यांदा सोप्या बाबी शिकवायच्या, मग कठीण बाबीकडे जायचं, हे सूत्र वापरायला पाहिजे, हे याच्यातून सांगितलेलं आहे. पुढं स्वकल्पनेला इथं आव्हान केलंय, स्वतःच्या कल्पनेला इथं आव्हान करायला पाहिजे असंही सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे याच्यामध्ये सगळं या ठिकाणी सराउंडिंग, प्रेरणा, व्यक्तिमत्व, प्रबलन ह्या सगळ्या बाबीचा समावेश या ठिकाणी होत असतो. ठीक आहे, डन. आता थोडंसं पुढं जाऊयात. संकल्पना ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या मांडलेल्या आहेत, परंतु मला नाही वाटत एवढ्याशा महत्वाच्या आहेत. फक्त एक लक्षात ठेवा, हे शेवटचं सेंटेन्स इथं हे एक सूत्र मांडलेलं होतं, बी म्हणजे बिहेवियर इज इक्वल टू एफ कंसात पी ई, ही एक संकल्पना मांडली होती. ज्याच्यामध्ये वर्तन म्हणजे काय, व्यक्तीचं वर्तन कसं घडतं, बिहेवियर, त्याच्या व्यक्तिमत्वातलं घटक आणि त्याला लाभलेली सामाजिक परिस्थिती ह्याच्या मार्फत व्यक्तीचं वर्तन घडत असतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. पर्सनॅलिटी इथं काय म्हणता येईल आपल्याला, त्याचं या ठिकाणी पर्सन म्हणजे व्यक्तीचं व्यक्तिमत्व आणि त्याच्यानंतर त्याला लाभलेलं एन्व्हायरमेंट, ई म्हणजे एन्व्हायरमेंट, पी म्हणजे पर्सन आणि एफ म्हणजे या ठिकाणी फंक्शन म्हणजे एक परिणाम. काय होतो,
व्यक्तीचं या ठिकाणी व्यक्तिमत्व आणि पर्यावरण ह्याचं एकंदरीत म्हणलं तर त्याला वर्तन असं सांगितलेलं आहे. जास्त डिफिकल्ट मध्ये जायचं नाहीये. ठीक आहे, इझिली मध्ये जाऊयात आपण. आता इथं आहे ना वेगवेगळ्या प्रकारचं त्यांनी सांगितलं होतं. सकारात्मक बळ म्हणजे काय? सकारात्मक म्हणजे एखादी गोष्ट म्हणजे नाही का सकारात्मक पॉझिटिव्हली विद्यार्थ्याला सांगायची. जसं एखाद्या गोष्टीकडे आकर्षण निर्माण करणारे बल दिलं पाहिजे, जसं बक्षीस देणे किंवा त्याला एखादं प्रोत्साहनासाठी एखादं शाबासकी देणे, वाहवाही देणे, ह्याला सकारात्मक बळ म्हणतात. नकारात्मक बळ काय असतो? नकारात्मक बळ असतो एखाद्या गोष्टीपासून लांब ठेवायचं असेल, दूर करायचं असेल, त्याला नकारात्मक बळ म्हणतो आपण. मग ते काय असतं? जसं शिक्षा होण्याची भीतीपासून विद्यार्थी अभ्यास करतात किंवा शिक्षा होईल म्हणून नियम तोडत नाहीत, शिक्षा होईल म्हणून वर्गामध्ये कचरा करत नाहीयेत, हे एक प्रकारचं नकारात्मक बळ आहे. ठीक आहे. आणि बॅरियर म्हणजे अडथळा, ध्येय गाठताना निर्माण होणारं मानसिक आणि काही भौतिक अडथळे निर्माण होतात, त्याला बॅरियर असं म्हणतो किंवा अडथळा निर्माण होणे म्हणतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे बल आणि अडथळे ह्यांच्या एका थेरीतून समजतात. ठीक आहे, चलो आणखीन थोडंसं आपल्याला काय बघता येईल ह्याच्यामध्ये. हे महत्वाचं आहे, हे एक महत्वाचं आहे. मला असं वाटतं विचारू शकतात की कर्ट लेविननी वर्तन बदल होत असताना 3 प्रकारे 3 टप्प्यातून वर्तनाचं बदल घडतं हे सांगितलं होतं. मला वाटतं हे सांगणं गरजेचं आहे, हे सांगणं गरजेचं आहे. काय सांगितलं होतं कर्ट लेविननी वर्तन बदल होत असताना? पहिलं म्हणजे या ठिकाणी पहिला टप्पा होता मुक्त करणे म्हणजे अनफ्रीजिंग, दुसरं चेंजिंग आणि तिसरं आहे रिफ्रीजिंग. म्हणजे मुक्त करणे म्हणजे काय? जुनं वर्तन तोडणे किंवा बदलाची जाणीव ठेवणे. जुन्या सवयी असतील किंवा जुन्या पद्धती असतील त्याला सोडायचंय, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? मुक्त करणे, अनफ्रीज करणे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर बदल करणे किंवा संक्रमण, नवीन विचार ठेवणे, नवीन वर्तन शिकणे. म्हणजे इथं आपण असं म्हणू शकतो की तुम्हाला झोपायची सवय आहे, सकाळी लवकर उठायची सवय नाहीये. मग काय करायचंय? नवीन वर्तनात तुम्हाला बदल घडवायचा असेल तर पहिली गोष्ट पहिला असतं मुक्त करणे, म्हणजे जुन्या बाबी सोडून जाणे किंवा जुने वर्तन तोडणे. अलाराम लावणे, सकाळी लवकर उठणे, हा तुमच्यासाठी पहिलं या ठिकाणी जुने वर्तन तोडणे झालं. नवीन काय आहे तर अलाराम लावून उठायचंय. तिसरं म्हणजे या ठिकाणी नवीन वर्तनाचे पुनःस्थिरीकरण करणे, रिफ्रीजिंग, म्हणजे नवीन वर्तन स्थिर करणे, दररोजचं उठायचे व्यायामाची सवय लावणे. हे तुमच्यासाठी नवीन या ठिकाणी बनवलेलं वर्तन घडेल. म्हणजे वर्तन घडत असताना 3 स्टेपमधून घडतं. मुक्त करणे, बदल करणे, नवीन वर्तनाचं पुनःस्थिरीकरण करणे. ह्या 3 स्टेपच्या मार्फत वर्तन घडत असतं. ठीक आहे, चलो आता या ठिकाणी हे बदलाचे कर्ट लेविनचे 3 टप्पे महत्वाचे होते, ते महत्वाचं मला वाटलं सांगायला पाहिजेत. ठीक आहे, चलो पुढं काय म्हणता येईल आपल्याला. या ठिकाणी आणखीन काय सांगितलंय बघा. एक विद्यार्थी अभ्यासात मागे पडतो, एखादा विद्यार्थी अभ्यासात मागे पडत असेल, मग त्याला मागे पडण्याचं काय कारण असू शकतं, रिझन काय कसं असेल? पहिली गोष्ट, त्याचा आत्मविश्वास जर कमी असेल, आत्मविश्वासाची कमतरता असेल तर तो अभ्यासात मागे पडतो. वर्गात इतर मुले त्याची टिंगल करतात म्हणजे त्याला निगेटिव्ह बळ भेटतं, नकारात्मक बळ भेटायला लागलं की मला लोक हसतात किंवा मुलं हसतात, त्याच्यामुळं ते मागं राहू शकतं. किंवा शिक्षक जर त्याच्यावरती लक्ष दिले आणि योग्य पुरस्कार जर दिलं तर त्याला पॉझिटिव्ह फोर्स म्हणता येईल, सकारात्मक बळ दिलं आणि त्याच्या मार्फत विद्यार्थी काय केलं की त्या सिच्युएशन मधून बाहेर येतं आणि त्याला एक चांगलं वर्तन त्याचं घडायला लागतं. ठीक आहे, अशा प्रकारे एक थोडंसं सराउंडिंग म्हणजे त्याला लाभलेला एका परिसराचं अध्ययनावरती काय परिणाम होतो ह्या थेरीज मधून सांगितलेलं आहे. ठीक आहे, किचकट थेरी आहे, थोडंसं किचकट आहे, पण आपल्यासाठी तेवढं सफिशियंट होतं की अध्ययन म्हणजे क्षेत्रीय उपपत्ती काय आहे, कर्ट लेविन यांची आहे, आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम अध्ययनावरती होतो, एवढं शिकणं महत्वाचं आहे. ठीक आहे, आता मला असं वाटतं की आता खूप जास्त झालंय, माझं सुद्धा ओव्हरलोड होतंय. ऍक्च्युली हे घटक एवढं सोपं नाहीये शिकवणं, जेवढं वाटतं ना ह्याला एक्सप्लेन करणं खूप कठीण जातं. फक्त उपपत्तीचं नाव आणि कोणी मांडलं एवढं सांगायचं असतं तर खूप भारी वाटलं असतं तुम्हाला पण आणि मलाही. पण मला असं वाटतं की सगळ्या जेवढ्या बाबी आहेत, जेवढे पैलू आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून, ते तुमच्या नजरेसमोर आणणं हे माझं काम आहे. ठीक आहे, नाहीतर फक्त कोणी मांडली क्षेत्रीय उपपत्ती, कर्ट लेविननी मांडली, काय सांगितलं, आजूबाजूचं परिसराचा परिणाम होतो हे सांगितलं म्हटलं असतं, पण तेवढ्यावर ते सफिशियंट नाहीये. आपल्याला इथं काही फसवणूक करायची नाहीये. ठीक आहे,
चला 2 उपपत्त्या ज्ञानात्मक मधल्या पाहिलेल्या आहेत आपण. ठीक आहे. एक मर्मदृष्टीमूलक उपपत्ती कोहलर आणि कोफका, दुसरी क्षेत्रीय उपपत्ती कर्टलेविन यांची. याच्या नंतरच्या उपपत्त्या उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात. शॉर्ट बट स्वीट मध्येच आपण एंड करू त्यांचं. ठीक आहे. चलो डन. हा या ठिकाणी